अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातू। आज या ठिकाणी मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं मुस्लिम जनजागृती मेळावा असा कार्यक्रम आयोजित केला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर व्यक्ती, उपस्थित बंधू आणि भगिनी, मला या ठिकाणी असं म्हणायचं आहे की जनजागृतीशिवाय विकासाची वाट आपल्याला सापडणार नाही आणि विकासाची वाट शोधण्यासाठी आपल्याला प्रशासनाने, संविधानाने जे काही अधिकार दिलेत, जे काही मार्गदर्शक तत्व दिलेत, त्याची उजळणी आम्हाला आता पुन्हा नव्यानं करायची गरज आहे। या कार्यक्रमापाठीमागची पार्श्वभूमी सर्वांनाच माहीत आहे, मी त्याच्यावर जास्त वेळ घेणार नाही। या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये आपण सर्वांनी सहभाग घेतलेला आहे, तरी पण काही प्रवर्ग, विशेषतः मुस्लिम समाज हा मागासलेला राहिलेला आहे। याचा जो पुरावा आहे तो भारत सरकारच्या न्यायमूर्ती सच्चर कमिटीने दिला आहे। आता तो दिला 2006-07 मध्ये, आता त्याच्यावर बरीच वर्ष झाली, परंतु त्यालाही पुन्हा एकदा उजळण्याची गरज आहे। या सच्चर कमिटीच्या अहवालानं सांगितलं की आपला समाज मागासलेला आहे आणि स्वातंत्र्य आपल्याला मिळालं 47ला, घटना आली आणि भारत सरकारचा कार्यक्रम सुरू झाला, घटनेप्रमाणे सगळी मंत्रालय बनली, परंतु अल्पसंख्याक प्रवर्गामध्ये असलेल्या मुस्लिम समाजाला, मुस्लिम समाज हा शासनाच्या दृष्टीने अल्पसंख्याक समाज समजला जातो। हे आत्ताही 50%च्या पेक्षा जास्त मुस्लिमांना माहीत नाही की आपल्याला शासन अल्पसंख्याक म्हणतं, आपल्याला मुस्लिम नाही म्हणत। आणि अल्पसंख्याक मंत्रालयाद्वारे आपल्याला योजना विशेष करून द्यायला सुरुवात झाली। ते वर्ष उजाडलं 2008-09, म्हणजे आम्हाला न्याय द्यायला किती वर्ष लागली। आणि त्याच्यामध्ये जर अल्पसंख्याक मंत्रालय 2009ला सुरू झालं, तर ते सुरू करण्यानंतर विशेष मोठा कार्यक्रम शासनानं कोणता एक तयार केला, तर तो केला पंतप्रधान 15 कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रम। या जमलेल्या आपल्या सर्वांना, किती जणांना हा कार्यक्रम माहीत आहे, मला माहीत आहे, याचं मी काही गर्वानं सांगत नाही आहे, पण मी जे अभ्यासलं ह्या 2-4 वर्षामध्येच अभ्यासलं, कारण आमच्या या महाराष्ट्र मायनॉरिटी NGO फोरम या अल्पसंख्याकांसाठी राज्यभर चाललेल्या संघटनेमध्ये आम्ही 150च्या पेक्षा जास्त विशेषतज्ञ लोक जमा केली आणि त्यांच्या संघटितपणातून आम्ही काही अभ्यास केला, संशोधन केलं आणि त्याच्यातून हा मूळ विषय आला की जर आपल्याला पंतप्रधानांचा 15 कलमी अल्पसंख्याक विकास कार्यक्रम माहीत नाही तर आपल्याला विकासाची वाट सापडणार नाही। आता अजून एक मोठं दुखणं या ठिकाणी आहे। अल्पसंख्याक मंत्रालय एक विभाग आहे, परंतु मी या ठिकाणी आपण सर्वांना एक प्रश्न विचारू इच्छितो की आपल्या देशाचं जे बजेट आहे ते किती आहे। आज तुम्हाला कदाचित औरवाड ग्रामपंचायतीचं बजेट माहीत असेल, कोल्हापूर जिल्ह्याचं बजेट माहीत असेल, पण देशाचं बजेट काय आहे, राज्याचं बजेट काय आहे आणि अल्पसंख्याक मंत्रालयाचं, केंद्राचं आणि राज्याचं बजेट काय। तर इथं पण दुर्दैवाची बाब आहे, 2009ला ज्यावेळेला अल्पसंख्याक विभाग झाला, माझ्या माहितीनं त्यावेळेला अल्पसंख्याकांची एकूण लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये 1.5 कोटीच्या आसपास। आता अल्पसंख्याक म्हणजे काय फक्त मुस्लिम नाही, त्याच्यामध्ये इतर पण 5 जाती आहेत। या सर्वांना मिळून जवळपास हे 1.5-2 कोटी समाज, याला फक्त 2009ला 125 कोटीचा बजेट दिला गेला। त्याच्यानंतर आपल्या इथं मौलाना आझम महामंडळ निघालं, आपल्याच जवळचे मिरजचे हाफिज धत्तुरे साहेब मौलाना आझम महामंडळाचे अध्यक्ष बनले होते, त्यांनाही त्या काळात आम्ही भेटलो होतो। म्हटलं एक चॉकलेटसुद्धा वाटता येणार नाही, एवढी कमी रक्कम आहे, पण त्याच्यावर समाज पण गांभीर्यानं घेतला नाही। आता मात्र घेण्याची खूप गरज आहे आणि ते जे बजेट आहे ते आत्तापर्यंत जर वाढ करत बघितलं तर 2018पर्यंत 19पर्यंत ते बजेट होतं 390 करोड। म्हणजे किती वाढ झाली, किती वर्षामध्ये, जवळपास 10 वर्षामध्ये फक्त दुप्पट झालं। आणि 2019ला सच्चर कमिटीच्या काही अनुभव घेऊन 7-8 पासून लोक होत होती, परंतु मुस्लिम समाज हा चळवळीमध्ये आता खूप मागं पडलेला आहे, संघटितपणे पुढे यायला तयार नाही। आज सुद्धा बघा आपल्या इथं जवळपास, माफी मागून सांगतो की आपल्या इथं खुर्च्या रिकाम्या आहेत, समाज झोपलेला आहे।
आणि खरंच हे जागृती करण्याचं काम मुस्लिम न्याय हक्क संघर्ष समिती आपण सर्वांना करायची खूप मोठी गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता त्या बजेटच्या पुढे जर मला सांगायचं आहे तर 2018-19ला काही चळवळी सुरू झाल्या, त्याच्याही काही संघटना सुरू झाल्या आणि आपली संघटना जी आहे ती 2018ला सुरू झाली. त्याच्यानंतर 2 वर्ष कोरोनाच्या संकटामध्ये गेले, तरीसुद्धा आपण कागदोपत्री लढा, लिखणीची ताकदसुद्धा मोठी असते. आपल्याकडं लोकशाही म्हणजे तादाद नसेल, जमावडा मोठा नसेल, तरीसुद्धा आपण लेखणीनं बरंच काय करू शकतो. याचा आम्हाला या ठिकाणी अभिमानानं सांगावंच वाटतं की आम्ही 2019 पासून मंत्रालयाला वारंवार निवेदनं देत राहिलो, राज्यभर दौरे करत राहिलो. आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही डिसेंबरमध्ये आलो होतो, गेल्या वर्षी आलो होतो आणि जिल्हाधिकाऱ्यांच्याद्वारे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातून मागणी गेली पाहिजे अशी मागणी आम्ही केली. त्यावेळेला सुद्धा आम्हाला मुस्लिम न्याय समितीने खूप चांगली साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. याचा परिणाम असा झाला की गेल्या वर्षी आम्ही आणि त्याच्या गेल्या वर्षी नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये धरणं आंदोलन पण केलं. धरणं आंदोलनाला पुऱ्या महाराष्ट्रातनं 1.5 कोटीमधनं किती लोक यायला पाहिजे. मीडियामध्ये आमचं जवळपास 1 लोकांनी आमचे मेसेज बघितले होते, पण 1 लाख लोकांमधनं तिथं येतात फक्त 15 लोक. पण 15 लोक बसली तरी सुरुवात होते, शून्य तर नाही. आणि या वर्षाचं बजेट अल्पसंख्याक मंत्रालयाचं 850 कोटी झालेलं आहे. ही किती मोठी बाब आहे की 10 वर्ष लागली दुप्पट व्हायला, पण या 5 वर्षात मागितलं तरच मिळणार आहे, नाहीतर काय मिळणार नाही आहे. तुम्ही शांत बसला घरी येणार नाही काही. तर ह्याच्यासाठी आपल्याला जागृती आणि संघटनात्मक काम केलं पाहिजे, शांततेच्या मार्गाने आणि संविधानिक मार्गाने केलं पाहिजे. ते आपण करत आहोत. आता या सगळं करत असताना बजेट खर्च कसं करायचं. तुम्ही अल्पसंख्याक मंत्रालय सुरू झाल्यापासून जर आकडेवारी बघितली तर 50-60% बजेट खर्च होतं आहे, बाकीचं बजेट खर्च होत नाही. का खर्च होत नाही तर ते कसं वापरायचं हे आमच्या समाजाला माहीत नाही, काय मागायचं हे माहीत नाही. आम्हाला दिली जाते कब्रस्तानची कंपाऊंड प्राधान्यानं. आमच्या विकासाचं काय कब्रस्तानच्या कंपाऊंडनं मोठा विकास होणार आहे असं मला वाटत नाही. त्या जागेची सुरक्षा जरूर होऊ शकते, पण त्याच्यावरच जवळपास 40-50% बजेट त्याच्यावरच जातं. शिक्षणावरती बजेट जायला पाहिजे, आमच्या राहण्याच्या सुविधावरती गेलं पाहिजे. मोहल्ल्यातल्यामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कुठेही गेला तर मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये दुर्गंधी, स्वच्छता, घरं कशी, सगळं मागासलेलं दिसतं. तर त्या ह्याच्यामध्ये आमच्या विकासामध्ये आम्हाला कुठंतरी वंचित ठेवल्यासारखं आम्हाला दिसतंय. तर आपण यासाठी पुढे गेलं पाहिजे, पण जात असताना आपला विकासाचा अजेंडा आपण तयार केला पाहिजे. शेजाऱ्यानं काय मदत नाही दिली म्हणून आपण काही उपाशी बसत नाही, कुठनं तरी काम करतोच. आपलं काय असेल ते कष्ट करून आपली भाजी भाकरी आपण चालवतो. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र मायनॉरिटी NGO फोरमने एक शासनाचा 15 कलमी कार्यक्रम आहे, तसाही आपला एक 15 कलमी कार्यक्रम आहे. का तर शासनाने आपल्याला सांगड घालूनच काम करता येईल आणि ते करत असताना त्या 15 कलमीद्वारे आम्ही काम करत आहोत. आपल्या या जिल्ह्यातून ही समिती आणि बरेच लोक आपल्याला सहकार्य करत आहेत. आता या ठिकाणी मी अजून एक सांगेन की पंतप्रधानांच्या 15 कलमी कार्यक्रमामध्ये एक 3 कलमं आहेत. त्या कलमांची आपल्याला विशेष जाणीव करायला पाहिजे. ती कलमं मी इथं काही सांगणार नाही, त्याच्यासाठी आपण वेगळी कार्यशाळा घेऊ, कारण एक 2-3 तासाचा विशेष कार्यक्रम घ्यायला पाहिजे, त्यावेळेस त्याच्यावर सविस्तर बोलता येईल. तरी पण एक संविधानिक अधिकार काय आमचे, याबद्दल जर संविधानामध्ये आमची तरतूद काय आहे तर त्याबद्दल मी थोडंसं मार्गदर्शन करून 5 मिनिटामध्ये माझं मनोगत संपवतो. संविधानामध्ये ज्याला परिच्छेद किंवा कलम म्हणतात 14 नंबर, समानतेचा हक्क आहे. या देशामध्ये राहणाऱ्यांना सगळ्यांना समानतेची वागणूक दिली गेली पाहिजे. जर एखाद्यावर अन्याय होत असेल तर तिथं आपल्याला अधिकार हक्क मागण्याचा आहे. कलम 15 सांगतं धर्म जातबाबत भेदभाव करण्यास मनाई आहे. मग संविधानानं जर आम्हाला मनाई केलेली आहे तरी पण भेदभाव आहे ना, परंतु आम्हाला संविधानाची माहिती नाही, डिटेलमध्ये आपल्याला याची माहिती घेणं गरजेचं आहे. कलम 26मध्ये आहे धर्माविषयी व्यवस्था पाहण्याचं स्वातंत्र्य आहे आम्हाला. जसे आज आपल्या मस्जिदी असतील, मदरसे असतील, कब्रस्तानं असतील किंवा आमच्या शाळा असतील, ह्याचं आम्हाला त्या संस्था चालवायचं स्वातंत्र्य आम्हाला या संविधानानं दिलेलं आहे. कलम 29 सांगता अल्पसंख्याकांचं संरक्षण झालं पाहिजे. किती झालं पाहिजे, नाही झालं पाहिजे तो मुद्दा वेगळा आहे, परंतु आमच्या संरक्षणाचं आम्ही हक्क मागू शकतो, अधिकार मागू शकतो. आत्ताच मी सांगितलं आपल्याला की संस्थांच्या बाबतीत तर शैक्षणिक संस्थांचाही तसाच विषय आहे. तरी पण कलम 30 सांगतो की प्राथमिक शिक्षण हे आमच्या मातृभाषेमध्ये आम्हाला दिलं पाहिजे. आज उर्दू शाळांची अवस्था जर तुम्ही बघितली तर राज्यामध्ये 5000 शिक्षक रिक्त आहेत उर्दू शाळांमध्ये.
पण त्याच्यासाठी कोण आवाज करते? मग आमच्या मुलांना म्हणायचं की तिथं शिक्षकच नाही, मग जा इंग्रजी मीडियममध्ये, इंग्लिश मीडियममध्ये ते काही जुळत नाही. असे बरेच विषय आहेत, त्याच्यासाठी आपल्याला विशेष कार्यक्रम घ्यावा लागेल. परंतु या ठिकाणी या जागृती मेळाव्याच्या निमित्त मला थोडंफार बोलण्याची संधी दिली. आपण विशेष मोठा कार्यक्रम पण चांगला निवडक लोकांचा कार्यशाळा घेऊ, जेणेकरून ही जागृती झाल्याशिवाय आम्हाला मागता येणार नाही. आपल्याला ज्या आईनं जन्म दिला, आपण रडल्याशिवाय तिनं आपल्याला दूध दिलं नाही. तर आपण सर्व समाजबंधूंना माझी विनंती आहे की आपण मागायला शिकलं पाहिजे, संविधानातील हक्क अधिकार जागृत ठेवले पाहिजेत आणि याच्यावरती सातत्यानं रोज काम केलं पाहिजे. फक्त मेळावे घेऊन काम होणार नाही, आपल्याला रोज काम केलं पाहिजे. जसं आपल्या समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये सांगितलं जातं कि रोज़ाना की इबादत हमें फ़र्ज़ है, मैं यहाँ कहूँगा कि हमें रोज़ाना की खिदमत भी फ़र्ज़ है. आप सब लोग इबादत और खिदमत, और सिर्फ मुसलमानों की नहीं, सभी मानव जाति के लिए हम लोग एक पीसफुल शांततामय काम करते रहेंगे और अपनी खिदमतें सभी के लिए देंगे, ऐसी उम्मीद करता हूँ. मुझे यहाँ बोलने का मौका दिया. मैं पहली बार पब्लिक स्पीच आउट में बात कर रहा हूँ. कुछ गलती हुई रहेंगी तो माफ़ करना. जज़ाकल्लाहु खैर. धन्यवाद. आभारी.